हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी थँक्यू सो मच. प्रिव्हियस व्हिडिओला जो काही उदंड रिस्पॉन्स मिळतोय, खूप महिन्यानंतर इतके छान व्ह्यूज जात आहेत आणि सायन्स बेस्ड फिटनेस क्लब सुद्धा काही लोकांनी जॉईन केलंय. काही लोकांनी इन्क्वायरी केली आहे, काही लोकांनी रेसिपी ट्राय करून बघितली आहे फॅट लॉस संदर्भात. तर हा व्हिडिओ सुद्धा असाच असणार आहे. काही फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत जे फिटनेस संदर्भातले आहेत आणि स्पेशली जेव्हा मी लास्ट व्हिडिओ मोठा व्हिडिओ शेअर केला त्यानंतर तर खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तर त्यामधला एक असा महत्त्वाचा प्रश्न जो फिटनेस व्हिडिओ खरं तर आधी म्हणजे मी पोस्ट करण्याआधी सुद्धा मला विचारला जायचा आणि इन जनरल त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रमाणात डिस्कशन होतं. अनेक रील्स बनतात, अनेक व्हिडिओज बनतात आणि बऱ्याच प्रकारचे डिस्कशन्स होतात आणि अजूनही त्याबद्दल डिबेट सुद्धा आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं एक मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला सुद्धा हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलाय. आत्ता तर खूप वेळा विचारला जातो आणि प्रश्न म्हणण्यापेक्षा एक स्टेटमेंट आहे की फिटनेस खूप एक्सपेन्सिव्ह असतं, फिटनेस खूप महाग असतं किंवा फिटनेस जर्नी सुरू करताना सवयी बदलणं हा भाग वेगळा आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी ज्या आहेत, ज्या कधी-कधी आपल्याला काय म्हणतो आपल्याला बाय कराव्या लागतात, विकत घ्याव्या लागतात, तर त्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह होतात. आय एम सॉरी फॉर द लाईट अरेंजमेंट. वरती पिवळा लाईट आहे, समोर व्हाईट आहे, त्याच्यामुळे मला माहित नाही मी नक्की कशी दिसते. पण ओके, लेट्स कम टू द पॉइंट. सो फिटनेस खरंच महाग आहे का? तर मला असं वाटतं की 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर आहे हो आणि दुसरं उत्तर आहे नाही. हो कसं त्याच्याबद्दलचं माझं मत मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. तर येस म्हणजे जेव्हा तुम्ही डिसाईड करता आपल्याला फिटनेस स्टार्ट करायचं आहे. मग आपण एक फिटनेस गोल आधी ठरवतो. म्हणजे मला वजन वाढवायचं आहे, वजन कमी करायचं आहे किंवा फॅट लॉस करायचा आहे, इंच लॉस करायचा आहे, मसल गेन करायचे आहेत. असे प्रत्येकाचे वेगवेगळे फिटनेस गोल असतात आणि ते आधी ठरवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा एखाद्या प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्टला किंवा प्रोफेशनल फिटनेस ट्रेनरला अप्रोच करतो, तेव्हा ते रँडम आपल्याला वेट लॉसच्या, फॅट लॉसच्या एक्सरसाइज किंवा काही काय म्हणतो आपण त्याला डाएट वगैरे असं देत नाहीत. आधी आपलं बऱ्याचदा म्हणजे इफ पॉसिबल किंवा इफ नीडेड कारण प्रत्येक केस ही वेगवेगळी असते. सो काही गोष्टीमध्ये ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं. कारण जसं की पी-सी-ओ-डी आहे, पी-सी-ओ-एस आहे. अशा याच्यामध्ये काय होतं की पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डीचं डायग्नोसिस हा भाग वेगळा असतो. पण या पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, थायरॉइड या गोष्टीला जोडून इतर गोष्टीही बऱ्याचदा रक्तामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात. सो त्याच्यासाठी खूप वेळ असं होतं की ब्लड टेस्ट सांगितली जाते करायला किंवा इतरही गोष्टी म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अनेक गोष्टी असतात. आणि मोस्टली काय होतं माहितीये का, आपण फिटनेसबद्दल तेव्हाच अवेअर होतो, जेव्हा आपल्याला काहीतरी एक आजार किंवा एखादा डिसऑर्डर डायग्नोसिस होतं. जसं माझ्या बाबतीत मी लहानपणापासून योगा करायचे किंवा जसं मी आधी सुद्धा बोलले, मी खाण्याच्या बाबतीत असं फार मला फास्ट फूडच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे. पण जे मी घरी खायचे, ते सुद्धा बऱ्याचदा अनहेल्दी असायचं. म्हणजे वारंवार चहा पिणं म्हणा किंवा गोड खाणं म्हणा. सो त्यामुळे माझं असं झालं, की ओके फिटनेसबद्दल मी अवेअर आहे, मी योगा वगैरे सगळं करते. पण आता जेव्हा पी डायग्नोसिस झाला, त्यानंतर मी जास्त अवेअर झाले किंवा एक 30शी नंतरचा एक अवेअरनेस वेगळा असतो. कारण एक 25शीच्या आधी आपण काहीही खा, कसेही खा, ते पचतं किंवा हां, अर्थात काही जण असतात 30शी नंतर सुद्धा एक जेनेटिकली म्हणा किंवा एक अंगकाठी अशी असते किंवा काही लोकांचं मेटाबॉलिझम रेट म्हणजे चयापचय क्रिया जी असते आपल्या शरीरातली, ही खूप छान असते. त्याच्यामुळे त्यांचं वजन असं पटकन वाढत नाही किंवा असं म्हणजे डायजेशनसाठी वगैरे असा फार प्रॉब्लेम येत नाहीये. पण बऱ्याचदा असं आपण बघतो, की नॉर्मली म्हणजे इन जनरल ह्या गोष्टी होत असतात. हां, सो कमिंग बॅक टू द पॉइंट. एकदा जेव्हा तुम्ही एका प्रोफेशनल व्यक्तीकडे तुमचा फिटनेस गोल घेऊन जाता, तेव्हा ती सुरुवात ह्या सगळ्या वेगवेगळ्या टेस्ट पासनं असते. अर्थात त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये करा, प्रायव्हेटमध्ये करा. ब्लड टेस्ट आहेत, बाकीच्या टेस्ट आहेत, डायग्नोसिस होतं. त्यानंतर तुमच्यासाठी एक प्लॅन डिझाइन केला जातो डाएटचा म्हणा. त्यानंतर तुमच्यासाठी तसे वर्कआउट डिझाइन केले जातात. अर्थात होम वर्कआउट करत असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण होम वर्कआउट करत असाल तरी पण तुम्ही एक
सगळ्यात आधी बिगिनर असाल तर रॅन्डम फक्त YouTube बघितलं आणि काही ना काहीतरी आपल्या मनाने केलं तर तसं प्लीज करू नका. एकदा तुम्हाला एक्सरसाइज समजायला लागला, एखादा फॉर्म किंवा एखाद्या एक्सरसाइजचा प्रकार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या, तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही वर्कआउट सुरू केलं, म्हणजे काही असेल, योगा असेल, झुंबा असेल, बॉडी वेट असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग. पण एकदा जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ते शिकवलं, तुम्हाला कळलं श्वास कुठे घ्यायचा, श्वास कुठे सोडायचा, किती त्याला कसा फॉर्म असला पाहिजे, तो प्रकार करत असताना आपली बॉडी कशी पाहिजे, अ, ती सरळ असावी, टिल्ट असावी, असे वेगवेगळे बरेच प्रकार असतात. हे एकदा तुम्ही समजून घेतलात काही महिन्यांसाठी, काही दिवसांसाठी, एकदा तुम्हाला बेसिक गोष्टी समजायला लागल्या, की त्यानंतर त्या तुम्ही YouTubeवरून आणि इतर सगळ्या प्लॅटफॉर्मवरून बघून तुमचं ट्राय करू शकता. पण तुम्ही बिगिनर असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागते, पैसे भरायला लागतात. मग ते ऑनलाईन असेल किंवा जिम असेल, एखादा योगा क्लास असेल, अर्थात इथे सुद्धा फीज असते. त्यानंतर जेव्हा तुम्ही क्लीन डाएट सुरू करता, तर तिथे तुम्हाला प्रोटीन इंटेक घेणं गरजेचं असतं. आता प्रोटीन इंटेक म्हणजे काय? फक्त पावडर घ्यायचं का? तर नाही. जे नॅचरल सोर्सेस आहेत, आता मी अंड खात नाहीये म्हणून मला व्हेजिटेरियन असल्यामुळे मला पनीर सजेस्ट केलं होतं. सो दररोज मला 100 ग्रॅम पनीर आणि सलाड वगैरे हे रात्रीच्या जेवणात घ्यावं लागायचं. अर्थात दररोज पनीर घेणं, मी घरी काही बनवायचं नाहीये, तितका वेळ सुद्धा नसायचा. रोज खरेदी करणं, रोज खाणं, ते सुद्धा बघायला गेलं तर तिथे पैसे आहेत. सो एका अर्थी बघायला गेलं की फिटनेस जेव्हा आपण सुरू करतोय ना, म्हणजे वडापाव सहज ₹20 ला मिळेल, पण पनीर मला 100 ग्रॅम घ्यायचं असेल तर ते ₹20 नाही मिळणार. दूध सुद्धा अगदी ₹20 नाही मिळत. करेक्ट? सो जेव्हा आपण फिटनेसचा विचार करतो, जेव्हा आपण डाएटचा विचार करतो, जेव्हा आपण एक्सरसाइजचा विचार करतो आणि जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीला पैसे हे भरावे लागतातच. राइट? त्याच्यामुळे फिटनेस सुरुवातीला असेल, एक्सपेन्सिव्ह आहे का? तर हो, आहे. हे सगळीकडे पैसे द्यावे लागतात. पण तो नाही, याचं उत्तर किंवा याचं माझं मत असं आहे, की फॉर एक्झाम्पल म्हणजे आता पी-सी-ओ-डी डिटेक्ट झाला आणि त्यानंतर मी ठरवलं, की ओके आता मला याच्यातनं बरं व्हायचंय. मला गोळ्या घ्यायच्या नाहीयेत कारण त्या घेऊन झाल्यात. आयुर्वेदिक पण झाल्यात, नॉर्मल पण मी गायनॅककडे गेले, त्या पण घेऊन झाल्यात. त्याचा काही परिणाम झाला नाही हवा तसा. मग मला लाईफस्टाईल चेंज करायचंय, मग मला तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. मग मला फिटनेस क्लबची फीस भरायची आहे, डाएटसाठी, वर्कआउटसाठी. मग मला तसं डाएट खायचंय पण कंटिन्युअसली. आता मी 2 महिने खाते, व्यवस्थित फॉलो करते. 3रा महिना सुद्धा मी जॉइन करते. आता प्रॉपर मी 90 दिवसाचं ट्रान्सफॉर्मेशन करते. सो त्यामुळे अर्थात त्याच्यात तिकडे सगळे पैसे आहेत. पण ऑन अ अदर हँड जर ही पी-सी-ओ-डीची स्टेज आत्ता मी इग्नोर केली. मला असं वाटलं की नको यार, काय हेल्दी खाण्यामध्ये रोज पैसे द्यावे लागतील, जिमला जायचे पैसे. अर्थात मी जिमला जात नाहीये, पण मी घरी जो वर्कआउट करते हा जिम सारखाच असतो. तसाच माझ्याकडनं करून घेतला जातो. माझ्याकडे 2 डंबेल्स आहेत आणि रेझिस्टंट बँड्स आहेत. सो माझे जे ट्रेनर आहेत, सो ते माझ्याकडनं असा घरी वर्कआउट करून घेतात की मी जिममध्येच गेल्यासारखं मला फीलिंग येतं. पण जर तुम्ही ते ऑनलाईन नाही करणार असणार, ऑनलाईन नसेल करणार, तर तुम्ही जिममध्ये जाऊन सुद्धा हे वर्कआउट करू शकता. अर्थात जिमची फी पण नॉर्मली एक 1200, 1500, 2000 डिपेंड कुठल्या एरियामध्ये आहे, जिम कसं आहे, त्या अनुषंगाने ती तशी असतेच. सो मला हे म्हणायचं की जर पी-सी-ओ-डी झाला आणि मी आत्ता तो क्युअर करण्याचा प्रयत्न केला, तर सर्टन पैसे मला भरायला लागतील. जिमची फी किंवा काही ट्रेनर, न्यूट्रिशनिस्टची फी आणि डाएटची फी. आणि मग माझ्या त्या गोळ्या, औषधं सगळं बंद होणार आहे आणि लाईफ लाँग मला ते बस फॉलो करायचंय. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा आहार असेल, माझे वर्कआउट्स असतील, ते मी रेग्युलर बेसिसवर फॉलो करेन. नॉट नेसेसरी मला आयुष्यभर तो एक फिटनेस क्लबच जॉइन केला पाहिजे किंवा आयुष्यभर तेच जिम जॉइन केलं पाहिजे. एकदा मला तो फॉर्म कळला, की कदाचित मी ते घरी सुद्धा कंटिन्यू करेन. डिपेंड आहे तुमच्यावर आहे, की तुम्ही कुठला फॉर्म ऑफ एक्सरसाइज चूज करताय. योगा करताय, जिम करताय, झुंबा करताय किंवा काही अन्य कुठलाही प्रकार. सो जे पैसे मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी क्युअर करण्याकडे भरतीये. ठीक आहे, मी हे क्युअर करण्यासाठी हे पैसे देते, जे मला आत्ता एक्सपेन्सिव्ह वाटू शकतात, की अरे यार सगळं नॉर्मल चाललं होतं, तर फिटनेससाठी कशाला पैसे. पण अशाही काही मुली आहेत, म्हणजे आमचे सागर सर आहेत, सायन्स बेस्ड फिटनेस क्लब ज्यांचं आहे, ते सांगत होते की ते कोल्हापूरचे आहेत. त्यांचं जे जिम आहे त्याच्या समोर गायनेकोलॉजिस्ट आहे आणि तिथे प्रचंड गर्दी असते आणि आत्ताचे कॉमन सगळ्या गोष्टी पी-सी-ओ-डी आहे, पी-सी-ओ-एस आहे, थायरॉइड आहे, त्यामुळे कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होतो. आता ह्या गोष्टी नॉर्मली लवकर कळल्यावरती जर का आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही, लाईफस्टाईल चेंज केली नाही, तर पुढे जेव्हा आपण कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करू, करेक्ट, सो त्यावेळेला ते नॅचरली कन्सीव्ह करताना प्रॉब्लेम होतो, त्यात धोका असतो, कधी होतं कधी नाही होत. मग IVF सारख्या ट्रीटमेंट आणि मग त्या ट्रीटमेंटसाठी लोक लाखो रुपये असेच खर्च करायला रेडी असतात. किंवा इन जनरल आपल्याला एखादा आजार झाला ना,
की आपण त्याच्यावरती म्हणजे आता डायबिटीज झालाय, ब्लड प्रेशर झालाय, कुठलाही नॉर्मली डॉक्टरचे पैसे द्यायला आपण रेडी असतो. कारण उपचार मिळणार असतो आपल्याला किंवा त्याच्यातनं आपण बरे होणार असतो. पण तेच जेव्हा त्या सगळ्या गोष्टी भविष्यात होऊ नये म्हणून आत्ता आपण प्रिव्हेन्शन घेण्यासाठी रेडी नसतो. हे माझं मत आहे आणि आय एम शुअर तुम्ही सुद्धा या मताशी सहमत असाल. थोडासा विचार करा. इन जनरल हे आपल्या बाबतीत होतं की नाही? माझ्या बाबतीत झालंय. आधी मला असं वाटायचं की अरे बापरे यार, कशाला जिमची फी भरू? नॉट जिमची फी, पण या गोष्टीमध्ये मी का पैसे भरू? ठीक आहे ना, पुढचं पुढे बघता येईल. पण पुढे जाऊन याचे धोके वाढतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं फिटनेस हा महाग नसून फिटनेस ही इन्व्हेस्टमेंट आहे भविष्यासाठी. ओके. ऑन द अदर हँड आपण आपण सगळेच सेव्हिंग करतो. मी मी स्वतः सेव्हिंग करते. मला सेव्हिंग करायला फार आवडतं. मी कधीच कुठल्याही फालतू गोष्टीवर पैसे वाया घालवत नाही. इव्हन मला मला iPhone हा खूप एक्सपेन्सिव्ह फोन वाटतो. त्याच्यामुळे मी जेव्हा YouTube जर्नी स्टार्ट केली, मला अनेकांनी सजेस्ट केलं, की "अरे iPhone घे, छान आहे, क्लिअरिटी." सगळं छान आहे. पण मला वाटतं, की मला माझ्यासाठी तो अजूनही आउट ऑफ बजेट वाटतो किंवा जरी तो माझ्या बजेटमध्ये असेल, तरी एका फोनवरती मी एवढे पैसे नाही घालवणार. मे बी त्याच्या अर्ध्या पैशांचा मी फोन घेईन आणि अर्धे पैसे मी माझ्या फिटनेससाठी वापरेन. तो माझा गोल आहे किंवा ती माझी चॉईस आहे. राइट? सो काय होतं ना, भविष्यात आपण आत्ताचे सगळे पैसे भविष्यासाठी सेव्ह करतोय. म्हणजे म्युच्युअल फंड्स असतील किंवा अन्य काही वस्तू असतील किंवा घरातल्या म्हणजे आपण फ्युचरसाठी कम्फर्ट शोधतोय. पण मेक शुअर दॅट की हे जे पैसे आपण साठवतोय, आता मी 30 वर्षाची आहे, 31 वर्षाची. पुढचे 30 वर्ष मी जे सेव्हिंग करणार आहे, ते अर्थात माझ्या रिटायरमेंट नंतर माझं आयुष्य छान सेटल जावं याच्यासाठी. पण मी हे मेक शुअर करेन की ते जे पैसे असतील, त्या 30 वर्षातले मी सेव्ह केलेले, ते माझ्या हेल्थसाठी किंवा अनहेल्दी आयुष्यासाठी नसून इतर चांगल्या आयुष्यासाठी मी वापर करेन. करेक्ट? म्हणजे काहीतरी भविष्यात हातच दुखतोय, पायच दुखतोय, मला बीपीच झालाय किंवा मला डायबिटीसच झालाय, अन्य काहीतरी मोठा आजार झालाय, जो मी माझ्या हातात होता. माझ्या हातात लाईफस्टाईल आत्ता फॉलो करणं किंवा ती व्यवस्थित निरोगी ठेवणं गरजेचं होतं. ते जर मी नाही केलं, तर मला असं वाटतं ही जी आपण इन्व्हेस्टमेंट किंवा आपण जे सेव्हिंग करतो ना, ते काही उपयोगाचं नाहीये. ते भविष्यात आपल्या मेडिकल आणि हेल्थसाठीच उपयोगी होणार आहे. तसं न करता ते चांगल्या गोष्टीसाठी उपयोगी होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, असं नाही का की म्हातारपणात आपण आजारीच पडणार नाही आहात किंवा कधी दुर्दैवाने ऍक्सिडेंट नाही होणार आहे, काही फ्रॅक्चर होणार नाहीये. होऊच शकतं. म्हणजे म्हातारपणच का, हे या वयातही होऊ शकतं. माझा मुद्दा हा आहे की जे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर आहेत, म्हणजे आयुष्याच्या निगडीत किंवा सवयींच्या रिलेटेड डिसऑर्डर आहेत. जसं साखर जास्त खाल्ली, ओके, किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त बॉडीत गेलं, तर एक ना एक दिवस डायबिटीस होणारच आहे. करेक्ट? मग ह्या गोष्टी माझ्या हातात होत्या. राइट? ह्या गोष्टी माझ्या हातात होत्या. ज्या मी जपल्या असत्या, तर मला भविष्यात डायबिटीस झाला नसता. पण एखादी अचानक दुर्दैवी घटना आहे. म्हणजे मी आयुष्य व्यवस्थित सगळं जगते, पण दुर्दैवाने एखादी गोष्ट माझ्या बाबतीत झालं, ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही म्हणा, मी जस्ट एक्झाम्पल सांगते. ती गोष्ट माझ्या हातात नाहीये. करेक्ट? सो जी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीने आपण आपलं भविष्य सिक्युअर करून ठेवू शकतो, पैसे तर आहेत, पण आत्ता आपण हेल्थवर जर का काही प्रमाणात आपल्या पगाराच्या एक जो काही काय म्हणतो आपण, जी काही अमाउंट तुम्ही दर महिन्याला सेव्ह करता, ती थोडीशी जर आपल्या हेल्थच्या रिलेटेड चांगलं खाण्यावरती, फिटनेसवरती एखादी छान जिम जॉइन करा, एखादा योगा क्लास जॉइन करा, ऑनलाईन ऑफलाईन कसंही करा. पण प्रत्येकाने, वयाच्या प्रत्येक व्यक्तीने हेल्दी राहणं फार गरजेचं आहे किंवा हेल्दी सवयी आत्मसात करणं फार गरजेचं आहे, कारण त्याचा भविष्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे मला असं वाटतं फिटनेस हा महाग न वाटता फिटनेस ही छान इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे वीकेंडला कुठेतरी आपण फिरायला गेलो की असेच आपले पैसे जातात. मूव्ही बघायला गेलोय, कुठे बरेच आता आजचं यूथ आहे, क्लब, पब, पार्टीजचं अडिक्शन असतं. कुठेतरी फिरायलाच गेलेत, आता वीकेंडच्या पिकनिक्स होतात, पावसाळी ट्रिप, ही ट्रिप, ती ट्रिप. पण हे करू नये असं माझं म्हणणं नाहीये. तुम्हाला जर आवडत असेल, तुमचा चॉईस आहे, तुमचे पैसे तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे. पण ते सगळं करत असताना त्यातले थोडे पैसे स्वतःच्या फिटनेसवर जर खर्च केले, तर भविष्यात आपल्याकडचं सेव्हिंग हे आपल्यासाठी, आपल्याला छान अजून मस्त राहण्यासाठी उपयोगी पडेल, ना की आपल्याला काहीतरी भविष्यात झालंय, मग हॉस्पिटलचंच बिल भरा, हेच भरा, तेच भरा. त्याच्यावर ते पैसे घालवण्यापेक्षा अजून छान हेल्दी, निरोगी आयुष्य आपण आपण छान फिट राहू शकतो. सो येस, हे माझं ओपिनियन होतं, कारण बऱ्याच प्रकारचे डीएम झाले होते. तुम्हाला या मताबद्दल काय वाटतंय? तुमच्यासाठी फिटनेस किती महत्वाचा आहे? त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात, आम्हाला वेळ मिळत नाही. तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं कारण आहे. वेळ आपल्यावर असतो. आपण ज्या गोष्टीला प्रायोरिटी ठेवतो,
त्या गोष्टीला आपण वेळ काढतो. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल ताप आला आणि अंगावर काढलात, उद्या बघू, परवा बघू, गोळी घेतलीत आणि अचानक काहीतरी डायग्नोसिस झालं, डेंग्यूच डायग्नोसिस झाला, तर उभंही राहत नाही, शरीरातल्या पेशी कमी झाल्यात. 5व्या दिवशी आपण हॉस्पिटलाइज होतो, करेक्ट? त्यावेळेला आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. नाही, नाही, आता हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजेत. मग हेच नंतर ॲडमिट होण्यात, नंतर डॉक्टरच्या बिल्स, गोळ्या आणि ह्या सगळ्याचे पैसे जे आहेत ना, हे आत्ता जे पण एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करतोय आपल्या जिमसाठी किंवा आपल्या छान आरोग्यासाठी, ही खूप कमी आहे. म्हणजे 25,000चं किंवा सरळ 1-2 लाखाचं बिल असंच येतं सहज. त्या मानाने महिन्याचे काही पैसे आत्ता गुंतवणं फार चांगलं आहे, गरजेचं आहे. अर्थात पैसे प्रत्येकाचे आहेत, पण विचार करा, की फिटनेस वेळीच म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. त्यामुळे वेळ जाण्याआधी किंवा एखादी गोष्ट आपल्या हाताबाहेर जाण्याआधी आपण त्याच्यावर ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे. सो असे अनेक प्रश्न आहेत, पण याच्यावर मी छान वेगवेगळे व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. मीनवाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? फिटनेसबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे? ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन ओके, बाय. काळजी घ्या.